नमस्कार मित्रांनो, मी आर आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आता नुकताच शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वीचा जो अंतिम निकाल आहे तो लागलेला आहे आणि शिक्षकांना आणि शिक्षकापेक्षा जास्त पालकांना आपल्या पाल्याचा जो निकाल आहे तो पाहण्याची उत्सुकता खूप आहे आणि त्याकरताच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आपण प्रत्येक पालकांना समजा हा व्हिडिओ फॉरवर्ड केला तर ते घरीच निकाल पाहू शकतील. तसा निकाल शाळा लॉगिनवर उपलब्ध आहे. मुख्याध्यापकाने आपल्या लॉगिनवर जाऊन सुद्धा पाहू शकता आणि आपल्याला वैयक्तिक जर निकाल पाहायचा असेल वर्ग शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पालकांना, तर त्यासाठी हा उपयुक्त असा व्हिडिओ आहे. आपल्याला Google Chromeवर जायचं आहे. Google Chromeवर गेल्यानंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक देईलच किंवा हा जो व्हिडिओ येईल व्हॉट्सअपवर तेव्हा तुम्हाला ही लिंक मिळेल. ही लिंक कॉपी करायची आहे, पेस्ट करायची आहे आणि त्या साईटवर जायचं आहे. त्या साईटवर गेल्यानंतर बघा, इथं झूम करतो थोडं. इथे तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल एप्रिल 2026 असं लिहिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि यावर क्लिक केल्यानंतर समोरची जी स्क्रीन ओपन होईल तिथे तुम्हाला काय करायचं आहे, माहिती भरायची आहे आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट इथे पाहायचा आहे. बघा, आता अशा प्रकारे स्क्रीन इथे ओपन झालेली आहे. इथे काय करायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे विद्यार्थ्याचा आणि मोबाईल नंबर इथे आईचं नाव टाकायचं. बघा, इथे सीट नंबर टाकायचा आहे. त्याचा जो बैठक क्रमांक होता सीट नंबर तो टाकायचा आहे आणि इथे आईचं नाव टाकायचं आहे आणि सबमिट यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे सबमिट केल्यानंतर त्याचा सीट नंबर आणि आईचं नाव, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांची मार्कलिस्ट जी आहे ती उपलब्ध होईल. तुम्ही इथे प्रिंटवर क्लिक करून प्रिंटसुद्धा इथे काढू शकता किंवा PDF म्हणून सुद्धा इथे डाउनलोड करू शकता. बघा, सेव्ह ॲज PDF, हे सेव्ह ॲज PDFवर क्लिक केलं तर तुम्हाला ती उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्हाला विद्यार्थ्याचा रिझल्ट डाउनलोड करायचा. प्रत्येक पालकांना हा व्हिडिओ तुम्ही काय करा, पाठवा. म्हणजे पालक काय करतील, स्वतः वैयक्तिक हा रिझल्ट पाहतील आणि विद्यार्थी पात्र झालं की अपात्र आहे किंवा त्यांना किती गुण पडले हे आपल्याला माहीत पडेल. धन्यवाद.